बातमीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही आक्रमक झाला। बिनविरोध निवडीबाबत कोर्टामध्ये आता याचिका दाखल करण्यात येणार आहे। मनसेच्या 5 तर शिवसेना युबीटीच्या 8 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतलेली होती आणि या विरोधात शिवसेना युबीटी आता हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे। राज्यामध्ये बिनविरोध निवडणूक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे। अनेक नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेत। निवडणूक होण्याच्या आधी मतदान होण्याआधीच बिनविरोध निवड झाल्यानं आता हा महत्त्वाचा मुद्दा दोन्ही पक्षांनी केलाय। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनंतर आता शिवसेना युबीटी सुद्धा आक्रमक झाली आहे आणि कोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल करणार असल्याचं कळतंय। थांबत आहे निवडणुकीच्या मॅन्युअलमध्ये किंवा रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय किंवा आचारसंहितेचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय किंवा जोपर्यंत निवडणूक आयोग आपला निकाल जाहीर करत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाला कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीला आपण जिंकून आलो असं जाहीर करण्याचा कायदेशीर अधिकार नाही आणि आम्ही याच्या विरुद्ध देखील हायकोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल करणार आहोत।